पहिले गाय मेली, नंतर मुलगी मेली आणि नंतर त्या गायचा गोरा, असे 3 जीव लागोपाठ त्याचा घरून निघून गेले. अन पहिले मेली गाय, नंतर मुलगी मेली. पहिले मेली गाय नंतर मुलगी मेली. अन नाही दया आली हो देवी देवा, अन नाही दया आली हो देवी देवा. नाही दयाली गा देवी देवा, नाही दयाली हो देवी देवा. बघा कशी दुःख त्याच्या परिवारात आले. पहिले गाय मेली, नंतर मुलगी आणि नंतर त्या गायचा गोरा. एवढे जीव त्याच्या घरून निघून गेले. तेव्हा दीनदयाल भाऊला विचार आला की आता जायचं कुठे आणि राहायचं कुठे. कारण दोघे नवरा बायको म्हणजे दीनदयाल भाऊ आणि पत्नी सांगुणाबाई दोघे जण राहिले. म्हणून दीनदयाल भाऊ काय म्हणते त्यावेळी, जाऊ जाऊ कुठे राहू कुठे, अजी मला सूचना काही, माझ्या गरीबाची दया देवी देवताला नाही. राहू कुठे राहू कुठे, मला तुझे नागाई, माझ्या गरीबाची दया देवी देवता नाही. राहू कुठे मला तुझे नागाई, माझ्या गरीबाची दया देवी देवता नाही. अजी वैद्यवाणी बहु झाले तरी नाही समाधान, वैद्यवाणी बहु झाले तरी नाही समाधान. अजी बहु झाले डाक्टर फिरते माझे मना, बहु झाले डाक्टर फिरते माझे मना. गाईचा गोरा मेला रडे सांगना बाई, माझ्या गरीबाची दया देवी देवताला नाही. राहू कुठे मला तुझे नाही, माझ्या गरीबाची दया देवी देवता नाही. घरातील संकट मुक्त करण्याकरिता दीनदयाल भाऊ पत्नी सांगुणाबाई वैद्याकडे गेले आणि वैद्याच्या शोधात फिरू लागले. ते कसे, अजी वैद्यवानासाठी फिरे फिरे गाव गावी गा. कोण, दीनदयाल भाऊ आणि पत्नी सांगुणाबाई. अजी वैद्यवानासाठी फिरे फिरे गाव गावी गा वैद्यवानासाठी, फिरे फिरे गाव गावी गा वैद्यवानासाठी, फिरे गाव गावी गाव काय करू कुठे मरू, काय करू कुठे मरू, झाल्या बहुमती वैद्यवानासाठी. फिरे फिरे गाव गावी गाव फिरे फिरे गाव गावी गाव फिरे फिरे गाव फिरे गाव गावी एका वैद्यासाठी. आणि फिरता फिरता एका वैद्याच्या घरी पोहोचले. वैद्याच्या घरी पोहोचले आणि
तो वैद्याला आवाज दिला त्या दीनदयाल भाऊनी आणि पत्नी सांगूनाबाईंनी. तो वैद्य त्या घराचा भार. हो ना. वैद्याने विचारले, कोण त्या गावचे दादा तुम्ही गा राहणार? कोण त्या गावचे दादा तुम्ही गा अन कैसे आले माझ्या पाशी? दादा तुम्ही कोणत्या गावचे राहणार असे तो वैद्य विचारतो. आणि माझ्यापर्यंत कशासाठी आली? तेव्हा दीनदयाल भाऊ सांगू लागला, अन काय सांगू दादा जीवनाच्या गती? 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 अन आहे माझी बसती गापे बाळा. अन आहे माझी बसती हो गापे बाळा. आहे माझी वस्ती कापेवाडा. आहे माझी वस्ती हो कापेवाडा. माझी वस्ती दादा धापेवाड्याची. मी धापेवाड्याचा राहणार. वैद्य म्हणाल, बरं दादा तुम्ही धापेवाड्याची, पण एवढं कोणतं कारण केलं मी माझ्यापर्यंत आले? तेव्हा दीनदयाल भाऊ सांगू लागला, अगं पहिले मेली गाय. ओ वैद्य दादा, दादा पहिले गाय मेली, नंतर मुलगी मेली आणि नंतर त्या गाईचा गोरा मेला. लागोपाठ 3 दिवस माझ्या घरून निघून गेले असा दीनदयाल भाऊ त्या वैद्याला सांगतो. अन पहिले मेली गाय नंतर मुलगी मेली. पहिले मेली गाय नंतर मुलगी मेली. पहिले मेली गाय नंतर मुलगी अन नाही दया आली हो देवी देवा. अन नाही दया आली हो देवी देवा. नाही दया आली गा देवी देवा. नाही दया आली हो देवी देवा. तिसरा मेला दादा त्या गाईचा गोरा. राणीला दादा त्या गाईचा मन गोरा. सांग तुम्ही खरा गा बंधू माझे. मन सांग तुम्ही खरा हो बंधू माझे. अरे सांग तुम्ही खरा बंधू माझे. अरे सांग तुम्ही खरा हो बंधू माझे. दादा पहिले गाय मेली, नंतर मुलगी मेली आणि नंतर त्या गायीचा गोरा मेला. असे दुःख माझ्या परिवारात आले. वैद्याने म्हणले, बरं दादा तुम्ही बसा, मी तांद्री हलवतो आणि त्या तांद्रीमध्ये बघतो की तुमच्या घरी कशाचे संकट आहे. वैद्य घरात गेला, आपली तांद्री हलवण्यात जोई आहे सामान तो आणला आणि दीनदयाल भाऊला समोर बसून ते तांद्री हलवू लागला. तांद्री हलवून झाली तेव्हा तो वैद्य त्या दीनदयाल भाऊला काय म्हणतो, अजी दिखता मेरे ज्योति में, मेरे ज्योति में मुझे दिख रहा है अजी दीनदयाल भाऊ, दिखता मेरे ज्योति में फिर भी तीन जान जाएंगे, दिखता मेरे ज्योति में फिर भी तीन जान जाएंगे, दिखता मेरे ज्योति में फिर भी तीन जान जाएंगे, दिखता मेरे ज्योति में फिर भी तीन जान जाएंगे। मेरे ज्योति में दिख रहा है दीनदयाल भाऊ, ओए जी कि आपके घर के ओर 3 जीव जाएंगे, मतलब 3 जाने जाएगी। आणि त्याच्यावर त्या वैद्याने त्या जाणत्याने उपाय सांगितला, कोणता? बने तो भवन करले
बने तो हवन करले तेरे दुख दूर हो जाएंगे बने तो हवन करले तेरे दुख दूर हो जाएंगे बने तो हवन करले तेरे दुख दूर हो जाएंगे दादा बने तो हवन कर लेना तेरे दुख दूर हो जाएंगे। जो तेरे घर से 3 जाने वाली थी उसमें कुछ तो भी सुधार आएगा। वैद्याच्या ऐकून दीनदयाल भाऊला विचाराला विचार की दादा तो विचार कोणता की दादा आम्ही तर घरी फक्त आता 2च जीव राहिलो कोण मुलगाही मेला गाय होती गाय मेली वासरू होता वासरू मेला राहणं त्या येरणे घरामध्ये आता फक्त 2 जण 2 कोण कोणते एक येरणे भाऊ आपला दीनदयाल भाऊ आणि त्याची पत्नी सांगून आपण तेव्हा दीनदयाल भाऊला विचारायला की आपल्या घरी 2च जीव मग तिसरा कोण म्हणजे वैद्य सांगतो तो कुठं का म्हणजे वैद्याने 3 जीव सांगितले तर तो तिसरा जीव कोणता समोर ऐकून या कहाणी लक्षात येईल। तेव्हा दीनदयाल भाऊला विचार आला भारी तेव्हा दीनदयाल भाऊला विचार आला भारी आणि अगं त्यांनी विचार केला का या ठिकाणी राहायचंच नाही म्हणजे धापेवाड्याला राहायचं नाही तर धापेवाडून जायचं आपण गोंदियाला आणि मग केली गा तयारी गोंदियाची गोंदियाची तेरी गाते आज गोंदियाची गोंदियाची तेरी गाते आज गोंदियाची गोंदियाची तेरी गाते आज गोंदियाची गोंदियाची आणि केली गा तयारी गोंदियाची त्या दीनदयाल भाऊ अन पत्नी होती दादा बघा तिसरा जीव कोणता अन पत्नी होती दादा त्याची गरोद पत्नी घरचे जाणत्याला माहित नव्हतं म्हणजे जाणत्याने बरोबर सांगितलं तुझ्या घरचे 3 जाणार जीव जाणार म्हणजे पत्नी होती दादा त्याची गरोद पत्नी होती दादा त्याची गरोद नाही गाधारला जीवनाला अन नाही गाधार हो जीवनाला नाही गाधार हो जीवनाला